नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षयोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील राक्षस भवन या ठिकाणी आहोत. राक्षस भवन या ठिकाणी गोदावरी पात्रामध्येच आज 22 जुलै रोजीपासून आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनाला गेवरा येथील विविध पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अजयभाई दाभाडे आहेत, काँग्रेसचे महेशजी बेदरे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेबजी नाटकर आहेत, छावाचे जिल्हाध्यक्ष आहेत, वंचितचे पप्पू गायकवाड आहेत, पॅन्थरचे मराठवाडे सचिव धम्मपाल कांडेकर आहेत, त्याचबरोबर शरदचंद्र पवारजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते महेश आपले राजेंद्र भाऊ मोठे या ठिकाणी विविध पक्षाचे उपस्थित आहेत. त्याचबरोबर राक्षस भवनचे माजी सरपंच जोहर काजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गेवराईचे छगनजे खराद आहेत. असे अनेक पक्षाचे विविध पदाधिकारी या राक्षस भवनमध्ये या आंदोलन जे काय धरणे आंदोलन आहे या आंदोलनाला भेट दिलेली आहे आणि आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊयात. त्याचबरोबर तहसीलचे नायब तहसीलदार कट्टे साहेब आहेत, काही तलाठी आहेत, काही मंडळ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सविस्तरपणे जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण आहे, कशामुळे धरणे आंदोलन आणि तेही गोदावरी पात्रामध्ये सुरू केलेलं आहे. आज राक्षस भवन येथे गावकऱ्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे की या तहसीलदाराने 100 कोटी रुपयाची वाळू चोरून त्याची विल्हेवाट लावली, अद्याप त्याच्यावर कारवाई झाली नाही. तसेच त्यांच्या वरिष्ठ जे SDM कविता जाधव आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली नाही आणि गावातील काही प्रतिष्ठित लोकांनी वाळू विचारण्यास अडवण्यास प्रयत्न केला, पण त्यांच्यावर 353 झाला. का विचारण्यास गेला म्हणून 353 गुन्हे दाखल मागं घ्यावे व खोमणे आणि पोलीस कर्मचारी कल्याण पवार म्हणून चकल्यामध्ये यांच्यावर 18 शिटी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी गावकऱ्याच्या वतीने मागणी आहे. त्याकरिता आम्ही इथं धरणे आंदोलन सुरू आहे. कैलासदाम पोटफोडे मी. बरं, तुम्ही आज आंदोलन करताय ते बी गोदावरी पात्रामध्ये, काय अडचण आहे तुमची, काय मागण्यात तुमच्या? माझी मागणी अशी की माझ्या मुलावर माझ्यावर खोटे गुन्हे करण्यात आलेले आहे, त्याच्यासाठी मी इथं बसलेलो आहे आणि गुन्हे घेण्यात यावा म्हणून माझी यासाठी बसलेलो आहे. आज आम्ही गोदावरी बचाव सर्वपक्षीय समितीचे सर्व सदस्य राक्षस भवन येथील आंदोलन आम्हाला माहीत झालं की गावकरी बसलेत. वास्तविक पाहता गावकऱ्यांना बसायची वेळ आली हे दुर्दैव आहे. तहसीलदार खोमणे यांनी या गोदावरी पात्रात 100 कोटीच्या आसपास वाळू उपसा केला. हे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ETS मोजणीद्वारे सगळे रिपोर्ट कंप्लीट करून त्यांचा निलंबनाचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवल्यानंतर ते आयुक्तालयात गेला. आयुक्तालयातून ते प्रस्ताव सचिवाकडे गेला. सचिवाकडून ते सध्या मंत्री महोदयाच्या टेबलला पाहिले आणि तरीसुद्धा 15 दिवसापेक्षा जास्तीचा वेळ झाला आहे. विधानभवनाचं कामकाज बी संपलं आहे, तरीसुद्धा अधिकाऱ्याला बावनकुळे साहेब आता असं आम्हाला म्हणण्याची वेळ आली की स्वतः बावनकुळे साहेब यांना का वाचवत आहेत. मग आम्ही जे वारंवार बोंबलत होतो गोदावरी बचाव समिती या तालुक्यातली की हे मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे आहेत, याचे जे काय पैसे आहेत, हे जे आपल्या गोदावरी पात्र आपल्याला मोठं लाभलं आहे सगळ्यात जास्त गेवरा तालुक्याला, याचे जे पैसे आहेत, याची जी अराजकता या तालुक्यात होती आणि याच्यातून जे काय पैसे करोडो अब्जो रुपयापर्यंत पैसे गेलेत याचा वाटा मंत्रालयापर्यंत जातो आहे. तसं या प्रकरणात दिसून यायला आहे, कारण की आतापर्यंत निलंबन केलं नाही. वास्तविक पाहता सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी परफेक्ट प्रस्ताव दिल्यावर इमिजिएटली ते सस्पेंड व्हायला पाहिजे होते, ते आजपर्यंत झालं नाही. ते आपलं दुर्दैव आहे. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव ह्या गावकऱ्यांनी राहायचं कसं गावामध्ये. ह्या गावाला 3.5 पीठाचं शनी महाराजांचं अतिशय जागृत देवस्थान आहे. इथं महाराष्ट्रातून काय परराज्यातून देखील ह्या गावाला येतात. ह्या गावाची ओळख राक्षस भवन शनी महाराजांचं होती, पण ह्या गावाची ओळख बुजवण्याचं काम इथलं प्रशासन, इथलं महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, RTO असेल, सगळे मिळून ह्या गावात नंगानाच करून टाकला आहे. इथली वाळू नेली, इथल्या लोकांवर त्यांनी अन्याय केला आहे. आणि साहजिक गोष्ट आहे, जर कधी उद्याच्याला कोणी लाल दिव्याच्या गाडीमध्ये आलं तर प्रशासनाला अडवून नाही जाऊ शकत गावकरी. आणि त्याचाच एक परिपाक हे आमचे काही बंधू यांना थोडंफार ह्या विषयाचं नॉलेज होतं की यार हे चुकीचं होतं आहे आणि असं काही टेंडर नाही आहे. तर हे जाब विचारण्यासाठी गेले, अरे बाबा का आमच्या गावामध्ये असे मंडप उचलून फेकू नका, आमचं इथं धार्मिक विधी होतात आमच्या गावातले. तर ते मंडपसुद्धा एक गुंड्यासारखे यांनी उचलून फेकून दिले. लाल दिव्याच्या गाडीत आले, खाजगी माणसं घेऊन आले. स्वतः त्या FIRमध्येसुद्धा त्यांनी मेन्शन केलं की आम्ही 10-15 जण या ठिकाणी उपस्थित राहून ह्या गोष्टी करतो आहेत.
आणि बिचाऱ्या गावकऱ्यावर आता इथं कैलास पोटफोडे बसलेत, पण याच्या अगोदरसुद्धा बऱ्याचशा गावकऱ्यावर, इनोसेंट गावकऱ्यावर वारंवार गुन्हे होतात. आणि ह्याच गावात नाही होत, गेवरा तालुक्यातल्या कोणतं गाव घ्या, आत्ता ते आपले सरपंच शिंदे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला. पलीकडे हिंगणगाव असेल, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे आंदोलन करते आहेत, ज्यांना गावाविषयी काहीतरी कळवळ आहे, तेच पुढे आले की त्यांच्यावर गुन्हे होत आहेत. आणि गुन्हे कोण करतं हे सगळ्यात मोठा हास्यास्पद विषय, जे आरोपी आहेत. आता ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी जे आहेत, M.K. पवार असतील, चांदणे असतील, स्वतः तहसीलदार असतील, तलाठी असतील, हे आरोपी आहेत. आणि त्यांनी गुन्हे कोणाला केले तर आपल्या गावच्या सामाजिक कार्यकर्त्यावर, गावात यांचे मुलं शिकत आहेत त्यांच्यावर. हे कुठं चाललं आहे गेवराई तालुक्याचं? ही अराजकता झाली. आणि ह्या गेवराईचा क्राईम रेशो प्रचंड वाढवण्याचं काम ह्या महसूल आणि पोलीस प्रशासनाने केलं आहे. खोट्या गुन्ह्याचं प्रमाण एवढं वाढलं इथं. आणि जे गुन्हे व्हायला पाहिजे, जे तर खरे आरोपी आहेत त्यांच्यावर होत नाही, पण जे काम करत आहेत त्यांच्यावर गुन्हे होत आहेत. या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत. ह्या वर्षी 6 ते 7 लोकांना याच्यामध्ये बळी गेलेत. मागच्या वर्षी या राक्षसभवनमधले 2 लहान मुली आणि ते या ठिकाणी वारले होते. तर हे जे काय घडतं हे भयानक अराजकता आहे. आणि तरीसुद्धा हे टप्पा इतका आमच्यासाठी बिकट होऊन बसला आहे की गावकरी विरोधात आहेत, इथले लोक विरोधात आहेत, इथले लोकप्रतिनिधी काही अंशात विरोधात आहेत. तरी पण जर याच्यात काही बदल होत नाही तर हे सगळं सिंडिकेट हे मंत्रालयापर्यंत जातं आहे. आणि आता आम्हाला बी बघायचं आहे की याच्यामध्ये भाजप सरकारचे जे मंत्री आहेत बावनकुळे स्वतः, हे याच्यात इन्वॉल्ड आहेत का नाही हे सिद्ध होणार याच्यामधून, जर याच्यामध्ये कधी कारवाई नाही झाली तर. सातत्याने जे आमचे गोदावरी बचाव समिती आहे, या अनुषंगाने एवढंच सांगेन मी किंवा सर्व गावकरी मिळून उपोषणाला बसलेले आहेत. आणि मोगात चर्चा झाली पोटफोडे साहेबासोबत, किंवा आमच्या राजभवनी बी सांगितलं की जे आरोपी आहेत, चांदणे साहेब म्हणा, पवार साहेब म्हणा, म्हणजे ज्या गुन्ह्यात आरोपी आहेत आणि त्यांचं मी माझ्या हिशोबाने एक जणात निलंबन बी झालेलं आहे, त्याच आरोपीने ह्यांच्यावर खोटे 353 केलेले आहेत. आणि मी एवढीच विनंती करेन आदरणीय कलेक्टर साहेबाला, यांचा लवकरात लवकर गुन्हा वापस घ्यावा आणि रिवायझिंग म्हणून ह्यांच्यातर्फे ह्यांचा गुन्हा दाखल करून घ्या, एवढीच विनंती करेन. आणि आमचा सर्व गोदावरीचा पाठिंबा राहील ह्यांना. वास्तविक पाहता ही जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. आज गेवराई तालुक्यामध्ये वाळूचा नंगानाच सुरू आहे व या नंगानाचामध्ये वास्तविक पाहता चोराला सोडून दिलं आणि गावकऱ्यांवरच गुन्हा दाखल केला, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि मुळात ज्यावेळेस या प्रकरणामध्ये जिल्हा अधिकाऱ्यांकडे आम्ही गेवराई गोदावरी बचाव समिती गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विचारलं होतं की तुम्ही तहसीलदारावर गुन्हा का दाखल करत नाहीत. ते म्हणले पुरावा दाखवा. आता वास्तविक त्या जिल्हाधिकाऱ्यांनी या गुन्हा दाखल करताना त्या चार्जशीटवर घेतलेलं आहे की स्वतः तहसीलदार ह्या गंगेमध्ये होते. मग यापेक्षा मुख्य आरोपी असणारा जो तहसीलदार आहे याला कोणता पुरावा जिल्हाधिकाऱ्यांना पाहिजे, हाच मोठा प्रश्न आहे. आणि वास्तविक यामध्ये सर्वसामान्य गावातल्या लोकांवर गुन्हा दाखल करून हे सरकार नेमकं हिटलरशाहीप्रमाणे करतं का, हाच प्रश्न पडला आहे. प्रकार असा आहे, ज्यावेळेस तिथं तहसीलदार स्वतः यायचे आणि घरकुल ज्या गावामध्ये घरकुलं मंजूर झालेली आहेत त्या घरकुलाला इथली वाळू द्यायची म्हणून त्यांची OTP घेऊन द्यायचं इथं कार्यक्रम राबवला त्यांनी. पण मी स्वतः इथं त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणलं होतं की तुम्ही इथली जी वाळू आहे तुम्ही इथली वाळू नेऊ नका, इथं टेंट आहेत, 10व्याचे प्रकार चालू इथं, 10व्याला तिथं जाता येत नाही, म्हातारे माणसं तुम्ही पूर्ण जवळजवळ त्यांनी 15 ते 20 फूटचं हे केला, तुम्हाला न्यायचं असेल तुमची बाजूशने पण इथले नेऊ नका. पण मगरुरी एवढी होती ती प्रशासनाची, त्यांनी त्यांचं एक सर्कल असं तयार केलं जे भ्रष्टाचारात पारंगत आहेत असे लोक गोळा करून त्यांनी इथले राक्षसभवनची इतकी म्हणजे वाट लावली त्यांनी. आणि ही वाट लावत असताना गावाच्या लोकांचा इतका म्हणजे अंत पाहायला प्रत्येकाने जाऊन अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दहशतच इतकी निर्माण केली. दलितावर त्यांनी 353 गुन्हे दाखल केले. त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना भीती वाटायला लागली. काही पोरांना म्हणाले की तुम्ही वाळू चोरून नेणार. मग 15 लोकांचे नावं लिहिले आणि त्यांनी एक पत्र काढलं आणि मंडळ अधिकाऱ्याला लिहिले की यांच्यावर तुम्ही चोरीचे गुन्हे दाखल करा. ज्यावेळेस ही गोष्ट माझ्यापर्यंत आलीच नंतर मी त्या तलाट्याला बोललो. तलाठी म्हणला हे होणार नाही. म्हणजे त्यांनी दिले मला तुम्हाला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही एकच करणार याच्यात की हे या लोकांना दाखवायचं आणि याच्यात 15च्या व्यतिरिक्त अजून 25 आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचं कलेक्शन 50-50 हजार करायचं, हे त्यांचं ठरलं होतं. परंतु हे त्यांना ते साध्य झालं नाही. पण त्यांनी वाळू इतकी नेली, जवळजवळ या गावातली वाळू मला तर वाटतं त्यांनी GPS प्रमाणे पाहिल्याच नंतर 100 कोटीपर्यंत गेलेलं आहे. हा प्रकार
तालुक्याचे विद्यमान आमदार यांनासुद्धा प्रत्येकाने फोन केले. त्यांनी ज्यावेळेस हे प्रकार घेतला हातात, कलेक्टरला भेटले. इथं दुसऱ्या दिवशी येऊन तिथं मला वाटतं ॲडिशनल कलेक्टर येऊन या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि त्या दिवशी त्यांनी आमदार साहेबांनी आम्हाला स्वतः सांगितलं की तुम्ही संध्याकाळी तिथं थांबा, हे लोक पुन्हा ते खड्डे साफ करतील. आम्ही रात्रभर इथं जागा होतो तिथं कैलास हे ज्याच्यावर दलितावर केली ना, आम्ही इथं होतो की यांनी JCB ना हे खड्डे साफ करतील. पण त्यांना तसं काही होऊ दिलं नाही. आम्ही याच्या उपरही काही झालं नाही म्हणून त्यांनी स्वतः कलेक्टरला भेट घेऊन हे प्रस्ताव त्यांचा का याचा तहसीलदाराचा निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला. पण का त्याच्यात काय माशी शिंकले हे कळालं नाही. हे तिथपर्यंत गेले. पण जोपर्यंत या वाळूमधले जे माफिया आहेत, प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट जो जमादार आमच्या इथं होता तो त्याचे स्वतः 2 हायवा इथं होते, तो चलत होता. आणि जोपर्यंत यांच्यावर कार्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं सारखं साखळी उपोषण म्हणा काय आंदोलन म्हणा असं करत राहूत. हे आज छोट्या प्रमाणात यांनी केलं. यांनी कोणाला सांगितलं नाही काही नाही. पूर्ण गाव इथं नाही, आम्ही हायवेला जाऊन थांबू राहूत. पण इथून पुढं या ठिकाणी असं अतिरेक प्रशासनाला करता येणार नाही. आणि याच्या उपरही जर समजा त्या प्रशासनाने कारवाई जर या तहसीलदारांनी यांच्या जर नाही केली तर आम्ही पुढचे पाऊल उचलणार. धन्यवाद. मी यापूर्वीसुद्धा पहिलं सांगितलं होतं, दाल में कुछ काला है, गंगा नंगा करती है. गेवराई तालुक्याचे तहसीलदार संदीप खोमनेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही माननीय अंबादासजी दानवेचा विरोधी पक्ष नेते जे गेवराई तालुक्याचे ढाण्या वाघ म्हणून ओळखले जातात, विजयसिंहांनी हा घोटाळा उघडकीस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करेल. परंतु समितीमध्ये काम करत असताना शिवसेना तालुका प्रमुख दाभाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळेस आदरणीय दानवे साहेबांना भेटलो, इव्हिडन्स त्यांना दिले, त्यावेळेस अवघ्या दानवे साहेबांनी 2 दिवसामध्ये हा प्रश्न तारांकित केला आणि जवळपास आता ती फाईल टेबलवर आहे की खोमनेवर कारवाई होईल. आज खोमनेच्या माध्यमातून एक कैलासराव आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल होते. याच्याबद्दल मला एवढंच सांगायचं की गावकऱ्यांनो, माझं तुम्हाला आव्हान असणार आहे, ही तुमची गंगा आहे, इथं तुमचं लक्ष असलं पाहिजे. आज एका कैलासराववर झाले, उद्या तुमच्यासुद्धा मुलावर गुन्हा दाखल होऊ शकतो आहे. म्हणून सजग राहा, जागृत राहा. तहसीलदार खोमनेचं निलंबन जोपर्यंत होणार नाही, संबंधित तलाठी मंडळ अधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत ही समिती लढत राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी श्री क्षेत्र राक्षस बोनशनीचे येथे मला नायब तहसीलदार प्रभारी आपले संजयजी दत्तात्रय सोनवणे साहेबांनी भ्रमणध्वनी केला व फोन करून सांगितले की तिथं धरणे आंदोलन चालू आहे, कट्टे साहेब तिथे जावं, त्यांचं निवेदन घ्या. इथं आल्यानंतर मला संपूर्ण मी माहिती घेतली असल्यानंतर पोटपुडे साहेबांवर व त्यांच्या 2 शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल झाले हे आज मला माहीत झाले. त्या अनुषंगाने मी त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्यांनी यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे. या ठिकाणी गोदावरी बचाव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य हजर आहेत. तसेच या गावचे प्रतिष्ठित नागरिक भाऊसाहेबजी नाटकर साहेब व समस्त ग्रामस्थ, आमचे तलाठी मंडळाधिकारी पोलीस पाटील, तालुक्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजयजी दाभाडे साहेब, मोठे साहेब, हे सर्व सन्माननीय हजर आहेत. त्यांना पण मी आमचे उपविभागीय अधिकारी श्री पवार सर यांना भ्रमणध्वनीवर बोलणे करून दिलेले आहे. त्यांनी सांगितलं त्यांचं वस्तुनिष्ठ काय म्हणणं आहे ते घेऊन या, आपण माननीय जिल्हाधिकारी महोदयांना ते मागणं मांडू व त्या 353 झालेल्या विद्यार्थ्यावर पुढं भविष्यात शिक्षणाची अडचण येऊ नये त्या अनुषंगाने मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना बोलतो आणि ते गुन्हे कसे परत घेता येईल ते बोलतो असे आमचे EDO साहेब मला सांगितलं त्यांनी भ्रमणध्वनीवर व गोदावरी बचाव समितीच्या सदस्यांनाही सांगितलं व तसेच आंदोलनकर्ते पोटपुडे साहेबांनाही सांगितलं. त्या अनुषंगाने मी त्यांचं म्हणणं घेऊन वरिष्ठांना देत आहे. शासन स्तरावर निश्चित स्वरूपात यांची मागणी मान्य होईल व अशी मी शासनाच्या वतीने ग्वाही देतो. धन्यवाद साहेब. आम्ही सर्वप्रथम गेवराई तालुका गोदावरी समिती या वाळूच्या नंगानाद जो होत आहे यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करीत आहोत. शासन स्तरावर, वरिष्ठ प्रशासनाच्या स्तरावर
पण एक दुर्दैव म्हणावं लागेल की आपल्या गेवराई तालुक्याचे तालुका दंड अधिकारी आपण ज्याला म्हणतो तेच जर कायद्याचा विनयभंग करीत असतील तर ह्याच्यात गेवराईसारखी दुर्दैवी परिस्थिती कोणतीच नाही आहे. कारण याचा अर्थ असा होतो तो तालुका दंड अधिकारी असताना देखील जर एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करतो, त्याच्या वडिलावर गुन्हा दाखल करतो, त्या मुलावर गुन्हा दाखल म्हणजे त्याच्या भविष्याचं काय तुम्ही गुन्हा दाखल करीत असताना विचार करायला पाहिजे होते. म्हणजे तुमचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या भविष्याचं तुम्ही खेळायला लागलात. म्हणजे किती मोठी दुर्दैवी गोष्ट आहे ही आपल्या तालुक्यासाठी. आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी, भ्रष्टाचार पचवण्यासाठी तुम्ही खोटे गुन्हे दाखल करता, ते बी दलित समाजाच्या युवकावर, जेणेकरून त्याचा त्या वाळूचा कसल्याही प्रकारचा संबंध नसताना दहशत माजवायची. प्रशासकीय ह्याला आपण आतापर्यंत दादागिरी पाहिली, दहशत पाहिली, पण ही प्रशासकीय दहशत म्हणावं लागेल ह्याला. आणि ह्याला सर्वसात जबाबदार तहसीलदार आहेत. त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या गावाकडं या अगोदरसुद्धा एक ॲट्रॉसिटी दाखल झालेली. म्हणजे त्यांची जातीवादी मानसिकता आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तो माणूस जातीवादी आहे आणि जाणीवपूर्वक तो SC STच्या लोकांना त्रास देतो. म्हणून त्याच्यावर आमचीसुद्धा या गोदावरी समितीच्या मार्फत एक अशी मागणी राहील की हे जे केलेला खोटा गुन्हा आहे तो तात्काळ माघारी घ्यावे. दुसरं त्यांच्यावरसुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पोलिसच चोर झाला आहे. पोलिसावर या ठिकाणी बघितलं तर कोण कल्याण पवार म्हणून पोलीस आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ETP OTP यांनी चोरण्याचं काम केलं आहे. गोरगरीब लोकांना धमक्या देऊन त्यांच्याकडून OTP घेतलीत. कुणाला आमिष दिलं आहे, कुणाला सांगितलं की तुमचा घरकुलचा हप्ता टाकून देतो, कुणाला सांगितलं की तुमचं अमुक तमुक काम करून देतो म्हणून त्यांच्याकडून खोटं बोलून OTP घेतलेले आहेत. हे प्रशासनाने या ठिकाणी गुन्हा दाखल करून सिद्ध केलेलं आहे. पण ह्यात काय झालं आहे, जे 19 जण ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ही त्यातले म्हणजे सगळ्यात छोटे छोटे घटक आहेत. ह्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे म्हणजे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, पण त्यांना या प्रक्रियेमधून सोडलेलं आहे. त्यांना या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत गोदावरी बचाव सर्वपक्षीय समिती असून गावकरी असून हे आंदोलन चालू राहणार आहे.